नमस्कार. कशा सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज आपल्या झाडांची म्हणजे कटिंग लावणार आहे. तर मी कशी कटिंग लावते तर ते मी व्हिडिओमधनं तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे मी घर आवरलं त्यावेळेस वेस्टेज डब्बे मी साईडला काढून ठेवले होते. तर मी ह्या झाडांमध्ये रोपं तयार करणार बरं का, मनी प्लांटचे, परत कॉईन प्लांटचे आणि ह्याचे आपले जेट प्लांटचे. तर म्हटलं हे डबे फेकून देण्यापेक्षा काहीतरी त्याचा रियूज करूया आपण. आपल्या स्त्रियांचं कसं असतं, कोणतीच गोष्ट व्हायला नाही गेली पाहिजे. तर मी त्या डब्यांना होल करून घेतलं, स्वच्छ घासून घेतले. तर खडी आणली मी त्याच्यामध्ये, कारण त्याचे होल म्हणजे नाही का पाणी ड्रेन होणार नाही म्हणून होलांवर अगोदर खडी घातली. आणि त्यानंतर मी त्या दिवशी झाडांसाठी माती आणली होती. ती माती एक्स्ट्रा म्हणजे उरली होती ती, तर ती माती मी तशीच एका कुंडीमध्ये भरून ठेवली होती. तर त्या मातीमध्ये खत, शेणखत आणि राखे असं तिन्ही पण मी एकत्र करून ठेवलेलं आहे. तर त्या कुंड्यांमध्ये ठेवणार आणि मी त्याच्यामध्ये झाडांची कटिंग करून लावणार आहे. तर कटिंग लावायच्या अगोदर मी माती थोडीशी ओली करून घेतली, म्हणजे ते कटिंग पटकन त्याच्यामध्ये रोवले जातील. तर मी छोटे छोटे म्हणजे ज्या पानांपासून मुळं फुटले ते कट करून घेतले आणि मग तसे पटपट लावून घेतले त्याच्यामध्ये. तर बघा किती छान वाटतंय. आणि ह्याला एकदम असे थोडेसे मोठे झाले का मग आपण दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करूया त्याला. तर हे बाकीचे झाड पण बघ ना, ऊन आले तर खूप छान असं वाटत होतं. तर ते फुलं वगैरे बघून एकदम छान आणि प्रसन्न वाटत होतं. त्यांच्यावर असं ऊन पडलं होतं. तर म्हटलं चला त्याची पण एक क्लिप काढून घेऊया. तर आता मी ह्या मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये कॉईन प्लांट लावणार आहे, कारण ते बहरलं ना खूप छान वाटतं आणि छोट्या डब्यांमध्ये त्याला जागा नाही पुरणार. तर मी त्या पहिले लावलेले कॉईन प्लांट आहेत ना त्याचीच रोपं थोडेसे काढून आणलेत आणि थोडेसे 2-3 जरी लावले ना तर ते पूर्ण भरगच्च होऊन जातात. तर त्याचे सगळे मुळं एकत्र गोळा केले आणि ते कुंडीमध्ये लावून टाकले. काय होतं, माती ओली केली का पटकन रोवले जातात ते. तर आपल्या बागेमध्ये अजून झाडांची भर झाली बरं का, आणि हे कॉईन प्लांट असे गच्च भरून गेले का खूप छान वाटेल. तर मी आता जेट प्लांट पण लावणार आहे. तर एक छोटीशी कुंडी माझ्याकडे, तर आणखीन एक छोटी कुंडी होती माझ्याकडे एक्स्ट्रा. तर त्याच्यामध्ये मी जेट प्लांटची रोपं छोटी छोटी कटिंग केली. त्या आपल्या मोठ्या जेट प्लांटची थोडीशी कटिंग कट केली आणि मी तीच लावून घेते त्याच्यामध्ये. तर ते पूर्ण भरल्यावर छान ग्रो होतं बरं का ते पण. तर शेजारी गौरी पण मला मदत करू लागली. ते गच्च भरल्यानंतर तिला छान वाटेल प्लांटची रोपं दिली होते, तर ती पण लावत होती. तर मी मला पाठवून दिली मला आपल्या झाडांच्या भरपूर. तर आपल्या गार्डनमध्ये अजून 4-5 झाडं बघू शकतो किती छान वाटते. तर खूप छान वाटते बरं का. आणि असे आपले आपण रोपं तयार केले गार्डनमध्ये तर आणखी छान वाटतं आपल्याला. तर हे झाडं लावायचे भरपूर असं वाटल्यावर हाडा करून ठेवलाय बरं का हा पसारा. चला पिऊ शाळेतून यायच्या अगोदर मी आवरून घेते आता हे. तर बघू शकतो. तर गार्डनमध्ये जागा तर नाही राहिली, पण जिथे ॲडजस्ट होतील तिथे मी ठेवून दिले ते रोप. जागा नाही राहिली तर बघू. आपल्या मोगऱ्याला पण कळ्या आल्या भरपूर आणि आता मोगऱ्याला फुलं यायला सुरुवात झाली आहे. तर हे गुलाबाचे मी रोपच म्हणजे फक्त काडी लावली होती बरं का. तर त्याला इतके गुलाब येतात, खूप बहरलं येते. तर चला मी आता राडा आवरून घेते हा सगळा. त्यानंतर मला खालचं सुद्धा आवरायचं आहे आणि थोडंसं पुढचं पण आवरायचं आहे. काय करतात मुलं, पुढे खेळतात ना, तर कागद वगैरे भरपूर झालेत. तर समोरचा आपला आजूबाजूचा परिसर जरी अस्वच्छ असला तरी पण चांगला नाही वाटत ते. तर ओपन प्लेसच आहे आमच्यासमोर. तर खूप असा मोठा असा स्पेस आहे. तर तो पण स्वच्छ करून घेतल्यावर तेवढंच आपल्याला जायला यायला खूप छान वाटतं. आणि आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तरच आपल्या घराला थोडीशी शोभा येते. तर मी पुढपर्यंत असं झाडून घेते आणि त्यानंतर सगळा कचरा गोळा करून जाळून टाकेल. तर मला हे सगळं काम आवरेपर्यंत 6 वाजले होते. तर एवढा काय पाला नव्हता पडला, तरी पण असं थोडंसं झाडू मारला का मग छान वाटतं असं एकदम फ्रेश. आणि सायंकाळच्या टाईमला दिवाबत्ती केली खूप छान वाटतं. आणि पाणी वगैरे मारून घेतलं मी आणि आता पुढचा कचरा गोळा करून पेटून टाकला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.